नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण काय करतोय, शेकडेवारी या प्रकरणामधला एक छोटासा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे कमी जास्त. म्हणजे हे शाब्दिक उदाहरणामध्ये मोडतं आणि शाब्दिक उदाहरणामधलं एक उदाहरण मी तुम्हाला दिलंय बघा. हे अशा टाईपचं उदाहरण आहे आणि हे तुम्हाला सोडवायचं आहे. काय असतं याच्यात माहिती आहे का, एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या कुणाला तरी जास्त गुण, जास्त पगार, जास्त उंची दिली जाते आणि त्याच्या उलट विचारतात. म्हणजे मला असं म्हणायचंय की एकाच वाक्यात जास्त पण आणि कमी पण हा शब्द असतो बघा. म्हणून मी त्याला नावच काय दिलंय, कमी जास्त. समजा तुम्हाला माहिती कमीची दिली तर प्रश्न जास्तीचा विचारतात आणि माहिती जर जास्तीची दिली तर प्रश्न कमीचा विचारतात. म्हणजे एकमेकाच्या काय घडतंय, उलट घडतंय. म्हणून ओळखायचं कसं उदाहरण, कमी जास्त एकाच उदाहरणात आलं पाहिजे. पुढचं पटवून देऊ का, बघा बरं. इथं वंदनाची उंची रेशमाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे. म्हणजे देताना 40% कमी दिली ना आणि प्रश्न त्याच्या उलटा विचारलाय का बघा बरं. तर रेशमाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती टक्के जास्त आहे, कळलं का. ओळखायचा कसा, की इथंच शब्द देणार त्याच्या उलट इथं विचारणार. मग आता कमी दिलाय तर प्रश्न काय विचारला, जास्त. आणि समजा इथं जास्त दिला, इथं काय विचारणार, कमी. मग अशा टाईपचे उदाहरण आहे, ओळखायला अतिशय सोपं आहे बघा, कमी जास्त या शब्दानुसार. मग नेमकं सोडवायचं कसं तर ते आपल्याला बघायचंय. त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला मी पटवून देतो, मग आपण पुढे जाऊया. बघा आता मला असं म्हणायचंय की ए नावाचा एक मुलगा आहे आणि बी नावाचा एक मुलगा आहे. मी असं म्हणतोय, एका पोराला 40 गुण मिळालं, 40 गुण बर का, आणि दुसऱ्या पोराला याच्यापेक्षा 20 गुण जास्त मिळालं, 20 गुण जास्त मिळालं. तर आपण काय म्हणेल, त्याला काय झालं, किती मार्क पडतील. 20 गुण जास्त म्हणल्यावर त्याला किती पडणार, 60 गुण. बरोबर आहे की. आणि जर मी असा प्रश्न विचारला तर मग मग ह्याला जर जास्त आहेत तर याला काय झालं, कमी. मग याला किती न कमी आहे, तर 20 नेच कमी असणार ना, कारण का 20 ने ज्यादा म्हणजे हा काय झाला, 20 ने कमी झाला. गॅप तर तेवढाच राहणार आहे ना. पण ही जी मी माहिती तुम्हाला देतोय का नाही, ती साध्या अंकातली देतोय. मी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये विचारणार आहे, म्हणजे टक्केवारीत विचारणार आहे. कसं, की याच्यापेक्षा याला 20% गुण जास्त आहेत, टक्के म्हटलंय मी. जर याला 20% जास्त असतील तर याला किती टक्के कमी आहेत. टक्क्यात आल्यावरती गॅप 20च राहत नाही, तो बदलतो. गॅप तो बदलतो. तो कसा बदलतो तेच आपल्याला बघायचंय आता. चला तर मग आता अजून थोडंसं पटवून देतो मी. मला एक सांगा रे, 20% जास्त. बघा हे उदाहरण आपण नफा तोटा शेकड्यामध्ये शिकतो बघा. जास्त याचा अर्थ 100 जास्त. हे का टक्के ना, टक्के म्हणजे 100 असतं ना. 20% जास्त म्हणजे जर आपण 100 मानला तर ते होणार किती, 20% जास्त म्हटलं 120. बरोबर आहे की, असंच ना. 20% जास्त. जर मी म्हणलं 10% जास्त तर तुम्ही काय म्हणणार, 100 असताना 10 जादा होणार. मग होईल किती, 110. बरोबर आहे की, 110 होईल. सेम तसं बाळांनो, मी जर तुम्हाला विचारलं 10% कमी, मग कमी जर पकडलं तर 10% कमी, मग 100 10% कमी म्हणजे होणार किती, 90. बरोबर आहे की. जर आपण 100 मानलं तर होणार किती, 90. तर कमी शब्द वापरतोय ना मी. आणि असं म्हणलं तर 20% कमी, तर आपण मानायचं किती, 100ला 20 कमी म्हणजे होणार किती, 100 पकडलं तर ते किती होईल, 80 होईल. मग तुम्हाला याचा वापर करायचा आहे. कमी म्हणलं की 100च्या कमी यायचं आणि ज्यादा म्हणलं की 100च्या पुढे जायचं. ह्या कन्सेप्टचा आपल्याला वापर करायचा आहे आणि या टाईपचं उदाहरण सोडवायचंय. चला तर मग आता हे उदाहरण सोडवायची कशी ते बघूया. आलं बघा पहिलं उदाहरण ना, येला बी पेक्षा 15% गुण जास्त आहेत. मी काय म्हणले, ओळखायचं कसं, 25 ना, 25% गुण जास्त मिळाले. नीट आहे का, येला
बी पेक्षा 25% गुण जास्त मिळालं, म्हणजे देताना जास्त दिलंय आणि प्रश्न काय विचारला बघा बरं, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळालं. आलं का दोन शब्द बघा बरं, कुठलं दोन शब्द पाहिजेत आपल्याला, कमी जास्त. मग अशा वेळी हे उदाहरण सोडायचं कसं, तर तुम्हाला दिल्यात किती टक्के, 25, तेच 25% हाय असं लिहून घ्यायचं, 25 हा, फक्त 25. आणि त्याच्या खाली मी सांगितल्याप्रमाणे शब्द कुठला आलाय, जास्त. मग 25% जास्त म्हणजे होणार किती, 25 वाढणार ना, 100त 25 वाढलं किती होईल, 125. तर त्याला 125 खाली घ्या. सगळी क्रिया आपण करतो ही 100वर, म्हणून त्याला 100ने गुणा. संपलं उत्तर. तुम्हाला भाग लावला की उत्तर आलं, तेच तेवढं टक्के कमी गुण मिळणार बघा. लावा बरं भाग, चला बघा काय करणार, एकदम लावू का, 25 1 चालते ना, 25 5 बरोबर. अर्थात याच 5ने 100ला भागा बर, 5 1 5 2 10 आणि 0 हाय असा, म्हणजे सांगा बरं उत्तर किती आलं, 20% त्याला कमी गुण मिळाले. मग हाय का प्रश्न बघा बरं, कुठे, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. संपलं. कळली का मांडणी कशी आहे ते. ओके, चला पुढचं उदाहरण बघू आपण अजून. मी काय म्हणलंय, ओळखायचंय कसं बाळांनो, कमी जास्त शब्दावर. बघा बरं आलंय का तसंच, ए पोराचा पगार बी पेक्षा 20% काय कमी. मग खरं सांगा आता, इथं जर कमी दिलंय तर पुढं काय याय पाहिजे, जास्त. बघ बरं आलाय का, तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्के जास्त आहे, आला की कमी जास्त ठरलंय आपलं. जे दिलंय ते वर, कोण दिलाय, 20, 20% जो दिलाय तो वर, पण शब्द नीट वाचा, 20% काय, मग कमी असल्यामुळं काय आता 120 घेणार का, माग घ्यायचा किती, 80. व्हेरी गुड, 80. आणि सगळं आपण करतोय 100वर, म्हणून 100 घेतलं. लावा भाग, आलं तुम्हाला उत्तर. म्हणा चला, शून्याला शून्य गेला का, म्हणा पाडा, बे एक बे चोक, आणि 4ने 100ला भागा. बघा बरं, 4ने भागून, 4ने जर याला भागलं तर काय होतं सांगा बरं, 25%. काय पण जास्त. मग बघा बरं 25% उत्तर आहे का, कुठे, ऑप्शन नंबर 1 हे बघा तुमचं उत्तर असेल. बघा बरं समजतंय का. ओके, चला अजून एक बघू आपण. आणि इतक्या वेळा हे उदाहरण भरतीला वगैरे येताना सरळ सेवेला बघा, बघा तुम्ही ओळखता फक्त आलं पाहिजे तुम्हाला. चला अजून एखादं बघा, पॉइंट मध्ये पण उत्तर येतात बरं का. आता बघा आलंय बहुतेक पॉइंट वर दिसतंय कार्यकर्त्यांना उत्तर. या, वंदनाची उंची रेशमाच्या उंचीपेक्षा 40%ने काय रे बानो, कमी. मग तुम्हीच सांगा, कमी जर शब्द इथं आला तर पुढे प्रश्न कोणाचा विचारणार, जास्तचा. बघा बरं विचारलाय का, तर रेशमाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. आले की दोन्ही शब्द आपल्या आवडीचं, पण ठरलंय काय, जे दिलंय ते वर, कोण दिलाय, 40. मी 40 वर घेतला भागिले 40%नी कमी. मग 40% कमी म्हणजे मी घेणार किती, 100तनं 40 गेलो 60. अगदी बरोबर आहे. आणि कशावर चाललंय आपलं सगळं हे, 100वर ना, ठीक आहे, टक्केवारी 100 वाजती. लावा भाग, आलं तुम्हाला उत्तर. आता सांगा कसं कसं होईल, शून्याला शून्य गेला, भाग आता किती चला 2 चलाव का, बे दुने 4 आणि बे त्रिक. आता खरं सांगा, 2ने सॉरी 3ने काय 2ला भाग जाईल का, 3ने काय 100ला भाग जाईल का. मग आता पर्यायच नाही काय, वरची वर टाळी वाजवा, वरचा गुणाकार वर, 100 दुने 200, आणि मग 200ला कितीने भागा, 3ने. पर्यायच नाही काय, उत्तर सगळं पॉइंट मध्ये आलंय. मग तुम्ही याला एका बाजूला भागा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. भागता येईल का, येत नसेल तर आपले गरीबासारखं हे काय असं दची भाषा, हीच शेवटचा ऑप्शन आहे आपल्याकडं. तसा नाही आला तर मग काय, आता पर्यायच नाही काय, 200ला 3ने भागा, किंवा एखादा स्मार्ट पोरगा इथं भाग लावल आणि उत्तर काढेल. तुम्हाला जसं पाहिजे तसं काढा. बघा कसं, बघा 3 सख 18, बाकी 2 वरून घेतला 0, परत 3 सख 18 बाकी 2, पण पुढचं सगळं संपलंय ना.
पण संपत नसते, पुढे पॉईंट असतं सगळे शून्य असतात. मग हा पॉईंट कुठे द्या, वर आणा शून्य खाली, परत 3 सक 18. अरे कुठवर असं जाणार आहे तू, परत बाकी 2 आणा शून्य खाली, 3 सक 18. कशा इतकं जायचं, अंदाज लगेच येतो आपल्याला की 66.66 उत्तर आहे बघा. कुठे ऑप्शन नंबर काय 3. इकडं न जाता पण तुम्हाला इथलं इथं भाग लावता येईल, फक्त जोडायचं नाही म्हणून मी साईडला आलोय, बाकी वेगळं असं काय नाही. आहे का उत्तर बघा बरं, ऑप्शन नंबर काय 3. ओके चला, अजून परत एका दुसरा पॉईंट दिसतोय बरं का, बघा कडे भावानं. आता पेट्रोलचं भाव 10% कमी झालं, त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत पूर्वीच्या रकमेत किती टक्के पेट्रोल जास्त येईल. याचा अर्थ काय माहिती आहे का, समजा आता तुम्ही पेट्रोल टाकताय 110 रुपयाचं, 110 रुपये लिटर आहे, एका लिटरला 110 रुपये समजा तुम्हाला द्यावं लागतात या. मग तुम्ही रोज आपलं कामावर येता जाता 110 रुपयाचं पेट्रोल टाकताना कामावर जाताय. समजा आज पेट्रोलचा भाव कमी झालं, 110च्या ऐवजी मी असं म्हणतोय 90 रुपये झालं, 90 रुपये लिटर. म्हणजे मला सांगा आपला फायदा झाला का नाही. पेट्रोल कमी झालं 90 रुपयाचं, पण 90 रुपयात किती येणार आहे, 1च लिटर येणार ना. पण रोज आपण किती पेट्रोल टाकतोय, 110 रुपयाचं. मग आज 90 रुपये जरी दर असला तर आपण टाकायचं 110 रुपयाचं. मग 110 रुपयाचं टाकाय गेलं तर पेट्रोल तुम्हाला वाढेल का नाही वाढेल सांगा बरं. तर 90 मध्ये 1 लिटर यायचं आणि पहिलं 110 मध्ये 1 लिटर यायचं. मग आता मला सांगा 20 रुपयाचं पेट्रोल आपल्याला जास्त येईल का नाही. मग प्रश्न तसाच आहे बघा, काय की भाव कमी झाला तर पेट्रोल आपल्याला जास्त येणार का नाही, कमी झाला भाव पेट्रोल ज्यादा येणार आहे. मग ते किती येणार आहे, किती टक्के जास्त येणार आहे ते टक्क्यात तुम्हाला काढायचे. नियम सोडायचा नाही, ठरलंय काय आपल्या आवडीचे 2 शब्द, कोण कोण, कमी आणि ज्यादा आले की. चला मग जे दिलंय ते वर, दिलंय ते वर बर का, 10% कमी, कमी म्हणजे काय अलीकडे किती 90, बरोबर आहे. आणि गुणिले काय रे बाळांनो 100. लावा भाग, चला आलं तुम्हाला उत्तर. शून्याला शून्य गेला का बघा, शून्याला शून्य गेला, 9 ने 100ला भाग जाणार नाही, तर 100ला 9 ने भाग लावा. कसा, पॉइंट मध्ये. बघा बरं येतंय का, मग लावू का इथंच, लावतो की इथंच बघा, इथं 9 ने 9 1 9 बाकी 10, परत 9 1 9 बाकी 1, पण कोण नाही म्हणून पॉईंट द्यायचा, आणा 0. याचा अर्थ काय बघा बरं, 11.11 एकच पर्याय आहे की इथं, संपलं. 11.11%. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. भाग लावून देणं माझं काम नाही, ते तुमचं काम आहे. मी फक्त कन्सेप्ट तुम्हाला सांगणार काय करायचं त्या, ती भाग तुम्हाला लावता आलाच पाहिजे. ओके चला नेक्स्ट बघा, जसं पेट्रोलचं उदाहरण होतं का नाही, तसं चहाच्या किमतीच आहे. आपण चहा पावडरचं पुढं आणतो ना, मग बघा बरं चहाच्या किमती 30% कमी झाल्या. म्हणजे आपण चांगला परिवार टाटा बेटाचा मोठा पुढा आणतो ना आपण महिन्याला, तो पुढा आपण आणलाय, पण आता त्याच्या किमती काय झाले, ते कमी झाले. ते मग किंमत जरी कमी झाली तर आपण उदाहरणार्थ तुम्ही ना 500 रुपयाचा चहाचा पुडा आणायचा, चहाचा पुडा बरं का आणायचा. आता किमती कमी झाले, ते समजा 500चा पुडा आता तुम्हाला 300 रुपयाला मिळतोय, 300 रुपयाला. म्हणजे तुमचं किती पैसे वाचलं, 200 रुपये वाचले का नाही. मग त्या 200 रुपयामध्ये अजून चहाची पावडर काय येईल, जास्त येईल का नाही. का तर पैसे कमी झाले ना, चहाचा भाव कमी झाला ना, म्हणजे पावडर ज्यादा येणार आहे. आला का कमी जास्त, हे सगळं मी पटवून देतो विनाकारण. तुमच्या डोळ्यात साचलंय का उदाहरण साचलं पाहिजे डोळ्यात. बघा की असं आलंय की मला असं करायचं, माझे तर साचलंय बाबा तुमच्या. बघा काय किमती 30% कमी झाल्या, मग इथं कमी आले म्हणल्या डोळे झाकून पुढे काय येणार आहे, जास्त. मग बरं आलाय का, ठरलं ना. मग ह्या जसं दिलंय तसं 30 वर 30% कमी म्हणजे किती 70, आणि गुणिले किती रे बाळांनो 100. लावा भाग, चला शून्याला शून्य गेला, आता 7 ने का 100ला भाग जाईल का. एकमेव पर्याय काय, 100 त्रिक 300
आणि 300ला 7ने भागाकडे. आता हे कार्यकर्त्यांनो बघा बाबा, आता मग 300ला तुम्हाला 7ने भागता आलंच पाहिजे. म्हणा पाडा, चला कसा म्हणू, पर्याय नाही तुम्हाला. म्हणा 7 चोक 28, बाकी किती 2, वरून घ्या 0, 7 दुने 14, बाकी 6. बघा बरं ऑप्शन आहे का आता 42 पॉईंट. बघा एकच ऑप्शन आहे बघा बरं, 42च्या पुढचा कुठे, ठीक आहे 42.8 एकच ऑप्शन आहे. कशाला सोडत बसताय, जरी सोडत असेल तरी घ्या, पॉईंट वर असतो 0 खाली घ्या. म्हणा पाडा 7 ते 8 ठीक आहे 56. बघा बरं आहे का ऑप्शन. भाग तुम्हाला लावता आलं पाहिजे, माझं काम नाही, तुम्ही इथे बी लावला पाहिजे. फक्त तुम्हाला कळायचं नाही म्हणून मी इकडे लावतोय, बाकी काय नाही बरं का. नाही तर म्हणता इतका राडा काय केलाय, कळायचं नाही म्हणून मी साईडला लावतोय. या आलं बघा. आता साखरेचं आलं बघा, पेट्रोलचं झालं, चहा पावडरचं झालं, आता साखरेचं उदाहरण आले. नियम सोडायचा नाही. 50% वाढली, हिथं जर वाढली तर इकडे काय होणार आहे, कमी. सांगा, जसं दिलंय तसं वर 50% वाढली. वाढली म्हणजे काय, आता वाढवा की 100 किती होईल 150 आणि गुणुले काय 100. चला कार्यकर्त्यांनो लावा भाग. चला शून्याला शून्य गेला, म्हणा पाडा 5 1 5 त्रिक, मग काय उरलं 100 वर आणि 3 खाली. मग 100ला जर 3ने भागलं तर बाबा हे माहित पाहिजे 33 त्रिक 99 असते ना, त्यामुळे वरचं 3 3 3 येणार. बघा हे तोंडी आहे, हे का भाग लावायची गरज नसते बरं का. 100ला 3ने भागलं की 33.33 येतं बघा, ती माहित पाहिजे. नसेल तर तुमचं तुम्ही भाग लावा, उत्तर येणार आहे 33.33. संपलं. ऑप्शन नंबर 2 तुमचं उत्तर असेल. ओके, इधर आओ. चलो अजून एक बघा. चला या, टीव्हीची किंमत 25% वाढवली. आलं का, इथं जर वाढवले आलं तर खाली काय येणार आहे, कमी. ठरलंय, डोक्यात साचलंय आता. चला 25 वर वाढवली म्हणजे काय रे 125 आणि गुणुले काय 100. चला म्हणा पाडा, चला तिचा म्हणू 25 1 25 5 5 1 5 2 2 0 वर. संपले उत्तर. मग 20% कमी करावी. कुठे ऑप्शन, हे काय ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. कळतंय ना. अजून एक शेवटचं घेऊ. चला बघू आता कळतंय का तुम्हाला. या का 2 येतोय अजून बरं असेल. चला खरं सांगा, आता कामगारांच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पादन 20% कमी झालं. आला का कमी शब्द. मग तिकडं कमी तर का इथं पूर्वीचं उत्पादन पूर्वी इतकंच होण्यासाठी एकूण किती तासात किती टक्के वाढ करावी. आले की त्याच्या उलट ठरलंय आपलं. मग कमी जास्त आले की काय, जे दिलंय ते वर 20 कमी म्हणून 80 आणि गुणुले काय 100. लावा भाग. चला आता आलं उत्तर. शून्याला शून्य गेला, बे 1 बे बे चोक 8 आणि 4ने 100ला भागा की, हे काय 100ला 4ने भागा, किती उत्तर असते 25% वाढ करावी. कुठे ऑप्शन, ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. ओके, समजते तुम्हाला. अशा प्रकारे बाळांना आपण आज काय शिकलोय की शेकडेवारी मधलं कमी जास्त या टाईपचं उदाहरण मी तुम्हाला एकच शिकवल्या. फक्त काय की उदाहरण मी जास्त घेतलं, ते वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण तुम्हाला मी घेतले ते, म्हणजे अंदाज तुम्हाला आला असेल की काही पण येणार आहे. फक्त काय की माझ्यासमोर ते पॅटर्न पाहिजे. कुठला, कमीचा जास्त जास्तचा कमी. त्यामुळे अशा टाईपचं उदाहरण आहे, तर ही सोडवायचा प्रयत्न करा. मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून जे सेल्फ स्टडी करतात अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. ओके, तर बघा आजच्या पुरते एवढंच. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत. तत्पूर्वी आपला जो हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, या व्हॉट्सअपच्या नंबरला सर्वांनी हाय करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आपण नवीन बनवलाय त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल आणि इथून पुढचे अपडेट तुम्हाला आपण याच्यावरती देणार आहोत. तर बघा आजच्या पुरते एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.